तामिनी घाटामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता. माझ्या बर. गाडीला मागून एक मोठ्या गाडीने धडक दिली होती. अच्छा. त्याच्यानंतर माझ्या इथं भरपूर पेन चालू झालं. ओके. मी ऍक्च्युली मला सरळ उभा सुद्धा राहता येत नव्हतं. म्हणजे L4 L5 S1 डिस्क बल्जिंग असेल तर ते नॅचरली आपण रिकवर करू शकतो का? असेच एक पेशंट आपल्याकडे आले होते ज्यांना सिव्हिअर लोअर बॅक पेन, सायटिका पेन होतं. तर त्यांचं आता एक सेशन कंप्लीट झालेलं आहे. ते बघू आपण त्यांना किती फरक पडलाय ते. सर नमस्कार. नमस्कार सर तुम्हाला आता एक सेशन आपण दिलं. हो. एका सेशन होण्यापूर्वी तुम्हाला काय काय त्रास होते आणि एक सेशन कंप्लीट झाल्यानंतर किती पर्सेंट रिकव्हरी आहे, तर तुमची पूर्ण मला माहिती सांगा. सर ऍक्च्युली एक 2-3 महिन्याखाली तामिनी घाटामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता. माझ्या गाडीला मागून एक मोठ्या गाडीने धडक दिली होती. अच्छा. त्याच्यानंतर माझ्या इथं भरपूर पेन चालू झालं. मी 3 ते 4 दवाखाने केले. दवाखान्यांमध्ये मला जास्त काही फरक पडला नाही. त्यांनी एक ठराविक व्यायाम, बरोबर, त्याच्यानंतर त्यांनी असे पायावर लोड वगैरे खाली घेऊन झोपायचा सल्ला दिला आणि जास्त करून पेन किलरच, दुसरं तर काही औषध दिलेच. करेक्ट. मी नाशिकला एका ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेऊन आलो. पण त्या ठिकाणी त्यांनी ते करंट द्यायची काहीतरी मशीन होती, ते पर्याय त्यांनी सजेस्ट केला. पण मला काय तो बरोबर वाटला नाही. बरोबर. मी इंस्टाग्रामवर रील वगैरे बघून इथं आलो. आता सर तुमच्याकडून मी जेव्हा ट्रीटमेंट घेतली तर मला पाय ऍक्च्युली मला सरळ उभा सुद्धा राहता येत नव्हतं. म्हणजे थेरपी घेण्यापूर्वी. अच्छा. म्हणजे आता 30 मिनिटं नंतर तुम्हाला काय आता इम्प्रूव्हमेंट झालं होतं? एकदम क्लिअर. मला पूर्ण उभा राहता येते, पाय पूर्ण हलतोय, शरीर पूर्ण हलकं झालं, कंबर पूर्ण मोकळी झाली, पूर्ण रिकव्हर झाली. आता तुमच्यासारखे अनेक लोक अशा त्रासात नाही किंवा ह्याच्यापेक्षा सिव्हिअर त्रासात ना आता त्रास सहन करतात. त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देताल का? नाही, मी नक्कीच सजेस्ट करेल, एकदा सरांकडे व्हिजिट करा. जर एका व्हिजिट मध्ये माझं एवढं राहत असेल तर नक्कीच तुम्हालाही फरक पडेल. धन्यवाद सर.